नासिवंत सर्व काया नासिवंत सर्व काया विठाला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, श्री संत मोतीराम महाराज, श्री संत सेवालाल महाराज, भगवत हनुमान जे जे दिसे ते नासे अवघे ओसे जायाचे नाशिवंत सर्व काया भेने उपाय करा काही पदार्थ मात्र जाता असे काही नेने आन दुजे नाशिवंत सर्व काया भेने उपाय करा काही एका जनार्दनी सर्व वाव धरा भाव विठ्ठली नाशिवंत सर्व काया भेने उपाय करा काही विठाल आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्वरते स्वविघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदोच्चरण श्री गुरूंचे आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी वैसव पावले श्री गुरूंची ते नमस्कारो आता मस्तक हे पाया
मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रणाम करून प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत श्री संत मोतीराम महाराज, परमपूज्य प्रातस्मरणीय श्री संत सेवालाल महाराज, परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी माझे बाबा गुरुवर्य धोंडू महाराज या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक करून ढवळकेवाडी या पुण्य पावन नगरीमध्ये आदरणीय मातोश्री कैलासवासी सोनाबाई धनु राठोड, आदरणीय मातोश्री कैलासवासी सोनाबाई धनु राठोड यांच्या 13वीच्या अर्थात गंगापूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज हरिकीर्तन सेवेचं आयोजन आहे। त्यांच्या देहपतनानंतर त्यांचे आदरणीय सुपुत्र केशव धनु राठोड आणि राठोड परिवारातील सर्व मंडळी आपल्या मातोश्रींचं आपल्या आईंचं हे देहपतनानंतरचं त्या गेल्यानंतरचं हे दुसऱ्या टप्प्यातलं कर्म आज पूर्ण करतात। आज नामचिंतन, अन्नदान, भजन, सत्संग इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन राठोड परिवाराचं आहे। कीर्तन सेवेसाठी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे चिंतनासाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा हे जग निर्माण करताना, ही सृष्टी निर्माण करताना भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाला जो पहिला नियम करून दिला त्या पहिल्या नियमाचं प्रतिपादन अभंगामध्ये करण्यात आलेलं आहे। विठाला आपल्या परिसरातील सर्व आदरणीय गुरुजन, गायनाचार्य मंडळी, माझे अत्यंत सर्व निकटवर्ती आहेत, सगळ्यांची नाव घेत बसत नाही। मृदंगाचार्य, श्रोते मंडळी, माता भगिनी, आपल्या सगळ्यांच्या चरणी बाळू महाराज प्रणाम करतो। 10-5 मिनिट उशीर झाला असेल तसं मी परमस्नेही आमचे मित्र नामदेवरावजी आणि कालही सेवालाल महाराजाला म्हणलं होतं की 1:30 वाजेपर्यंत येतो मी, त्यामुळे येण्याचा प्रयत्न आहे थोडा। कसं आहे, घरची थोडी ओरडायला लागली आता आमच्या घरचे म्हणाले सणासुदीला तरी घरी थांबा की, खरं सांगतो मी। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, बाहेरचं काही खायचं प्यायचं नसतं ना, निघालेला दिवस सारखाच आहे ना मंडळींना। आम्हाला जर 13 घंटे काही खायला मिळत नाही तर शेवटी बोलायचं आहे, लोकांना काही ज्ञानही सांगायचंय, शरीराने तग धरावी लागते, दुसऱ्यासारखं जमत नाही ना मला। आता काल दुपारचे 2 कीर्तन करून मला श्री गुरु संत मोतीराम महाराजांचा जो कार्तिकी वारी पायी सोहळा आहे, काल फळा श्री क्षेत्र इथून पंढरपूरकडे निघाला। मग त्या सोहळ्यासोबत पालमला त्यांचं पंगत, आमचं जुनं कीर्तन, पहिलं कीर्तन आजोळचं आमचे पहिले बाबा करत होते, मला पुन्हा रात्री 3रं कीर्तन करावं लागलं, त्यांना सकाळी पाठवून देणं। आज सकाळी जडाळ्याला, खरं म्हणजे आमच्या जवळचा कार्यक्रम होता, जडाळ्याच्या जवळ, तिथं सकाळची वेळ दिली होती। आणि मग त्या दिवशी नामदेवरावांचा आग्रह झाला की बाबा म्हणजे कसं करून यावं लागतं। आता ढवळकेवाडी आमचं जुनं प्रेमाचं सगळं स्नेही मंडळीचं गाव आहे, नाही म्हणता येत नाही। मी म्हटलं एखादा घंटा मागं पुढे ऍडजस्टमेंट करता येत असेल तर मला येता येईल, कारण तिथं अगोदर वेळ दिलेली होती, त्यामुळं ते कीर्तन करून येण्याचा प्रयत्न आहे। आणि कमी वेळामध्ये चांगलं बोलतो। आपल्या ज्या आई गेलेल्या आहेत त्यांच्या अनुषंगाने आज अन्नदान आहे, नामचिंतन आहे। मंडळींनो, जाणं हा निसर्गाचा नियम आहे मंडळींनो। मृत्यू जातसेही ध्रुव मृत्यू, मृत्यू हा प्रत्येकासाठी अटळ आहे। भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाला जे ज्ञान दिलं ना, त्या अनुषंगाने ब्रह्मदेवाने 4 खाणीतले जीव निर्माण केले आणि 4ही खाणीतील जीवांना मृत्यू हा अटळ केलेला आहे, कळाला का? त्यामुळं दुःख तर आपल्या परिवारावर आहे, आपली आई गेलेली आहे, त्या दुःखामध्ये आमचे वारकरी आम्ही सर्व सहभागी आहोत। सेवालाल महाराजांच्या चरणी, मोतीराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करू की आपल्या आईला त्यांनी सद्गती प्राप्त करून द्यावी। विठाला देह गेल्यानंतर, माणूस मेल्यानंतर काही गोष्टी आहेत आपल्यावर जबाबदारीच्या मंडळींनो। पुत्र धर्म या नात्याने, म्हणजे मुलगा का असावा आपल्या हिंदू धर्मामध्ये, पोटी मुलगा का यावा, तर पुत्रांनी पुत्राचा धर्म सांभाळावा आणि आपली आई असेल, आपले वडील असतील, जे कोणी गेलेत त्यांना चांगल्या गतीला पाठवावं मंडळींनो, कळालं?
एक सिद्धांत असा आहे, माणूस मेल्यावर 3 गतीला कधी जाऊ नये. माणूस मेल्यावर प्रेत योनीला कधी जाऊ नये, माणूस मेल्यावर पिशाच्य योनीला कधी जाऊ नये, आणि माणूस मेल्यावर ब्रह्मराक्षस कधी होऊ नये. तिन्ही गती चांगल्या नाहीत मंडळींनो. आणि मग गेलेल्या जीवाला सद्गती प्राप्त करून देण्यासाठी आपल्याकडे मोठा विचार करण्यात आलेला आहे. काय काय करावं लागतं आपल्याला, कशा कशा पद्धतीनं या सगळ्या प्रेत कर्म संस्काराचा विचार सांगितला, कळाला का? ज्या देहातून सगळे तत्व काढल्या गेले ना मंडळींनो, त्याच वेळेला तो देह विटाळलेला होतो, बाधित होतो. आपल्या देहातले 5 प्राण, आपल्या देहातले 12 तत्व ज्या वेळेला यमदूत या देहातून काढतात, त्यावेळेला देहाचा विटाळ सुरू झाला. विटाळला आणि आपल्याकडे पुराणाच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर त्याला अशौच निर्णय काळ म्हणतात. अशौच निर्णय काळ म्हणजे विटाळ. पंचभिर निर्मिते देहे, पंचमहाभूताचा देह आहे. देहातले मुख्य 5 प्राण ज्या वेळेला काढल्या जातात, देहातले 12 तत्व ज्या वेळेला काढले जातात. आणि याचा विचार आहे बारीक मंडळींनो. आपल्या देहामध्ये सगळे प्राण एके ठिकाणी आहेत का? नाही ना. प्रत्येक प्राणाची जागा आहे. त्या त्या जागेवरून, त्या त्या स्थानावरून धर्मराजाचे दूत एक एक प्राण काढतात मंडळींनो. कोणता प्राण कुठं आहे त्याचं गरुड पुराणाने आपल्याला विश्लेषण केलं. श्री भगवानो वाच रति प्राणो गुदे अपानो समानो नाभिमंडले उदान कंठदेश स्यात् व्यान सर्व शरीरई. हृदयामध्ये प्राण नावाचा प्राण आहे. हृदय प्राणो गुदे अपानो, गुदद्वाराला अपान नावाचा प्राण आहे कमरच्या खाली. समानो नाभिमंडले, समान नावाचा जो प्राण आहे आपल्या नाभी कमलामध्ये इथे आहे. उदान नावाचा प्राण आपल्या कंठामध्ये, आणि व्यान नावाचा प्राण सर्क्युलेशन मध्ये, म्हणजे सगळीकडे फिरतो तो प्राण, कळाला का? हे 5ही प्राण ज्या ज्या वेळेला धर्मराजाची दूत काढतात, ज्या वेळेला ज्या स्थानावरून काढतात, देहातले 12 तत्व पुन्हा बाजूला काढतात. कारण आपला जो लिंग देह आहे, आपला जो यातना देह आहे, तो 17 तत्वाचा आहे. स्थूल देहानी कर्म करायचं आणि यातना देहानी ते भोगायचं. विठाला विठाला. म्हणून तर माणसानं कधी कर्मबंधनामध्ये नाही अडकायचं मंडळींनो, कळाला का? काय एवढा बारीक विचार तुम्हाला आम्हाला कर्माचा सांगितला गेलेला आहे. आता महाराज लोक आमच्यासारखे कर्म सिद्धांतावर बोलत नाहीत, तो विषय वेगळा. फार बारकाईनं कर्माचा विचार करण्यात आलेला आहे आपल्याकडे. मुलांनी मडकं उचलताना पॅन्ट घालून मडकं उचलायचं नाही. का सांगितलं गेलं असं वाटतं तुम्हाला? श्वेत वस्त्रम परिधारयेत, पांढरं वस्त्र नेसायला का सांगितलं? आपली आई आहे ना मंडळींनो, एकदाच जाते ना. आता आई ज्या वेळेला गेल्या आपल्या सोनाबाई, 12-13 दिवसाचा जो काळ होता तो सुटकाचा, तो पुन्हा येतो का आपल्या आयुष्यामध्ये? येत नाही आपल्या आयुष्यामध्ये. पुरुषासी पर्व काळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंत काळ, ती धर्माची वेळ अति पवित्र. पॅन्ट घालायला काय होते आपल्याला? श्वेत वस्त्रम परिधारेत, पांढरं वस्त्र का नेसू नये? आणि हे सिद्धांतच सगळे, त्याच्यामुळे याच्यात बदल काही होत नाही मंडळींनो. मडकं आणायला गेलेला जो व्यक्ती आहे, त्याच्या अंगावर जे त्यानं घरून कपडे घालून गेलेला आहे मडकं आणायला जाताना, ते कपडे परत तसेच घरी घेऊन यायला जमत नाहीत अंगावर. ते तिथंच विसर्जित करावे लागतात. जिथून गाडगा आणायचे तिथून आंघोळ करायची, गाडग्यात पाणी घ्यायचं आणि घराकडे यायचं ते पांढरं वस्त्र नेसून. हे किद्दा सांगायचंय लोकायला. आणि तुम्ही माना डोलू डोलू नुसतं हो हो म्हणता पालमकर महाराजाच्या कीर्तनामध्ये सगळे. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही. ज्या वेळेला कोणी मेलं ना, त्यावेळेला कोणी सांगू लागलं ना असं, लोक जाऊ दे, ते काही सांगत ते, काय होत नाही, पॅन्ट न शर्ट काढ अंगात, राहू दे पॅन्ट. सांगत आता नवाचे खरे पुढे खरे भोगिता बरे जाणवे, भोगिता बरे सांगता आता नवाचे खरे भोगिता बरे जाणवे, भोगिता बरे जाणवे, भोगिता जरी
घरी कोणी आठवण करून दिली ना चांगल्या गोष्टीची मंडळीनं, लोक ऐकत नाहीत हे आम्हाला माहित आहे. बरं लोक ऐकत नाहीत म्हणून आम्ही नुसतं काही सांगायचं, काही कडलं तिकडलं, मग तेही जमत नाही आमच्या सारख्याला. जे सिद्धांत आहे, जे योग्य ज्ञान आहे समाजाला ते सांगणं गरजेचं आहे मंडळींनो. प्रेत कर्म संस्कार सांगितला म्हणजे देहातून प्राण गेल्यानंतरचा जो सगळा विधी असतो ना, तोही मोठा शुद्ध सात्विक आचाराने करायचा असतो. आपण तिथं विचार करत नाहीत ना ह्या गोष्टीचा मंडळींनो. कळाला? एक तर विटाळ सुरू झाला त्या देहाला. मी खूप वेळेला सांगतो की मडकं धरणारा जो व्यक्ती असतो ना, मुलगा असतो ना, त्याला दुसऱ्याने कोणी धरायचं नाही, लागायचं नाही त्याला कोणी. त्यानं आंघोळ करून मडकं घेऊन आलेला आहे, त्याचा विटाळ आहे. त्याला 3 गोष्टी विटाळा, तशा तर 4 गोष्टी विटाळाच्या स्वतंत्र आहेत. ज्या देहातून प्राण काढले त्या देहाचा एक स्वतंत्र विटाळ आहे. मुलाचा जो मुलगा अग्नी देणार आहे, देहाला पेटवणार आहे, गाडगं उचललंय ज्याने, त्याचा स्वतंत्र वेगळा विटाळ आहे. घरात बाकीचे जे कोणी आहेत, भाऊ त्याचे कोणी असतात, तर आता इथं एक किशोर भाऊच आहेत, दुसरं समजा जर सख्खा दुसरा कोणता भाऊ असेल तर त्याचा विटाळ वेगळाच आहे. जाळल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कधी तुमच्याकडे कसं असते, ते जे राख सावडायला जातो की नाही आपण दूध घालायला, त्या राखेचा विटाळ स्वतंत्र आहे. आणि फारच पुढे जाऊन बोलायचं असेल सरपंच, तर 5वा विटाळ भाऊकीचा आहे. दुसरा भाऊकीला एक असतो ना विटाळ. विटाळाचं असं स्वतंत्र व्यवस्थित वर्गीकरण आलेलं आहे. समजून घ्यायचे गोष्टी. खांदा देणाऱ्याने, प्रेत उचलून खांद्यावर घेणाऱ्याने, पायात चप्पल घालायची नाही, पावित्र्याने कर्म करायचे होते. आपण ऐकतच नाहीत मंडळींनो. आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये गडबड करणारे लोक फार असतात त्या कामामध्ये. मी हेही मागं कुठेतरी म्हणलं मदन मामा की 2 ठिकाणी 2 ठिकाणी बोलवायचंच नाही त्या लोकांना. गडबड करणाऱ्याला बोलवायचंच नाही 2 ठिकाणी. उगा व्यवस्थित कर्म करू द्यायचं. आपली आई आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला त्या मातेला हे सगळं विधियुक्त कर्म करणं शक्य होणार नाही ना मंडळींनो. बरोबर आहे? मग आम्हाला कळत नाही, आम्ही साधे आहेत, आम्ही भोळे आहेत, हे बोलणं बंद झालं आता. सगळं कळायले. 9-10 हजार भाव आल्याशिवाय कापूस काढा वाटणं. बरोबर आहे? ते सगळं कळतंय व्यवहारातलं. कधी दक्षिणा 10-5 रुपये कोणाला आमच्यासारख्याला द्यायची तर त्यातल्या त्यात खिशातली चाळून फाटकी नोट काढायचं कळतंय, चांगली कडक देता येत नाही. हे सगळं कळतंय. आणि वागायची वेळ आली की कळत नाही का? वागणं म्हणजे कर्म आहेत मंडळींनो. ते आता जे प्रमाण आले की नाही, जर ते चुकले आपल्या हातातून तर भोगिता बरे जाणवेल. तर आपल्याला भोग येतो. विठाला विठाला विठाला. भोगाव्या घोर किती जन्म, भोगाव्या घोर किती जन्म, भोगाव्या घोर किती जन्म, भोगाव्या घोर किती जन्म. नकळे पामरा काही हा विचार, नकळे पामरा काही हा विचार, चुकले ना कर्म तर आपल्याला भोग येतो मंडळींनो. आणि मग तो भोग भोगत असताना आपल्याला सुद्धा कालचक्रामध्ये अडकून पडावं लागतं. मग त्यामुळं तिथं चुका होऊ द्यायच्या नाहीत. तिथंच म्हणून नाही, कोणत्याच गोष्टीमध्ये आपण चुका होऊ द्यायच्या नाहीत मंडळींनो. गरुड पुराणामध्ये कर्मविपाक नावाचे अध्याय आहेत काही पोथीमध्ये. कोणतं कर्म चुकल्यावर त्याचा कोणता भोग येतो, कोणतं कर्म चुकल्यावर त्याचा कोणता भोग येतो, कोणतं कर्म चुकल्यावर त्याचा कोणता भोग येतो, त्याचं स्पष्टीकरण दिलंय व्यवस्थित, भगवंतांनी समजून सांगितलंय. मग जर ते आपल्याकडनं चुकलं असेल तर त्याचा तसा भोग येतो मंडळींनो. पण ही बसवलेले भगवंतानी, चुकीचं कोणतं कर्म केलं की काय होतंय, चुकीचं कोणतं कर्म केलं की काय होतंय, त्याचा भोग आपल्याला येतो ना मंडळींनो. ही सगळी नियमावली हे जगत निर्माण करताना तयार केलेली आहे. भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं मंडळींनो, जग निर्माण करण्याचं, सृष्टी निर्माण करण्याचं. आणि मग ब्रह्मदेवानी म्हणे 10 प्रकारचं जग निर्माण केलंय. एवढं लक्षात राहू द्या. 10 प्रकारची सृष्टी निर्माण केली.
भगवान ब्रह्मदेवाला म्हणले, ब्रह्मदेवा तुला किती प्रकारचं जग निर्माण करायचंय ते कर तुझ्या मनावर, पण या जगातली नियमावली मात्र मी तुला तयार करून देईल. तर सगळ्या गोष्टी त्याच्या मनावर चालतात. गतीर भरता प्रभव साक्षी, चाले हे शरीरा कोणाची आसक्ते, कोण बोलाविते. मी जे तुम्हाला बोलतो हे मला बोलवणारा कोण आहे? विढाला विढाला शेवटी तर त्याच्या मनावर आहे. बरोबर आहे का? त्याच्या मनावर सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, त्याच गोष्टी होतात. आपल्या मनावरच्या गोष्टी होत नाहीत. बरोबर आहे का? आता पुढे 12 नोव्हेंबर पासून युद्ध मोठं सुरू आहे बघा जगामध्ये. आपण ठरविणार होते का? का कोणता रशियाचा राष्ट्राध्यक्ष म्हणल्यानं होते, कोणी इस्रायलचा पंतप्रधान म्हणल्यानं होते का? ज्या गोष्टी ज्या वेळेला निश्चित आहेत त्या बरोबर घडतच राहतात मंडळी. कळालं का? ही सगळी नियमावली त्याची आहे. ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा तुला जग किती प्रकारचं निर्माण करायचं ते कर, नियमावली मात्र मी तयार करून देईल. स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विष्णूनी ही नियमावली तयार करून दिली आणि त्या नियमावलीतला सगळ्यात पहिला जो नियम आहे तो अभंगाच्या पहिल्या चरणात. हा पहिला नियम आहे या जगतातला मंडळींनो. भगवंताने तयार करून दिला ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवा तू किती प्रकारचं जग निर्माण कर, तू जे जे निर्माण करशील ना त्याचा त्याचा मी नाश करेन. तू जे जे निर्माण करशील त्याचा त्याचा मी नाश करेल. अभंगाची सुरुवात आहे, जे जे दिसे ते ते नासे. जे जे शब्दाने अभंग सुरुवात आहे. जे जे म्हणजे मुंबईचं जे जे हॉस्पिटल नाही. जे जे म्हणजे यत यत संस्कृत मध्ये यत यत क्रियताम. क्रियताम म्हणजे निर्माण करणे. तत्तत म्हणजे ते ते विनश्यती. यत यत क्रियताम तत्तत विनश्यती. जे जे निर्माण होईल. ज्ञानोबारायांची ओवी तर सगळ्यांना पाठ आहे. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जे दिसे ते ते नासे. भागवत महापुराणातला श्लोक सांगतो. इथे ते वर्णित ख्याताम कालाख्यम परमात्मना. मरोनी जन्मावे. मरोनी जन्मावे. जन्मायचं कशासाठी? मरण्यासाठी. मरायचं कशासाठी? जन्मण्यासाठी. सृष्टीचं गणितच आहे मंडळींनो हे. कळाला का? ब्रह्मदेवा तू काय जे जे निर्माण करशील त्याचा त्याचा मी नाश करेल. मग आता नीट आहे का? तुम्हाला आम्हाला आपण जे आहोत ना माणसं, याला मनुष्य सर्ग सृष्टी म्हणतात. आपल्याला निर्माण करायच्या अगोदर ब्रह्मदेवानी 8 प्रकारचं जग निर्माण केलंय. 9व्या नंबरला तुम्हाला आम्हाला निर्माण केले. मग बाकी सगळ्या सृष्टीचा विचार करायचा नाही आपल्याला. तेवढा वेळही नाही, तेवढा अभ्यासही नाही आपला.
आपण पटकन या सृष्टीवर येऊ, तुम्ही आम्ही ज्या सृष्टीमध्ये आहेत. कारण कीर्तनच गोड जेवणाचं असल्यामुळे मनुष्य सर्ग सृष्टीचा विचार करू. बाकी तर सगळे पदार्थ, सगळे निर्माण केलेले पदार्थ नाश पावणार आहे. प्रत्येकाचं आयुष्य एक नाही निश्चित केलेलं, झाडाचं आयुष्य निश्चित केलेलं आहे, पशुपशवादिकांच्या योनीतील वेगवेगळ्या पशुपशवादिकांचं आयुष्य निश्चित केलेलं आहे. बरोबर आहे का? प्रत्येकाचा नाश निश्चित आहे. तिथपर्यंत तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य दिलं जगण्याचं, कसं जगायचं जगा तुमचं तुम्ही. बरोबर आहे. बाकी मग भगवान म्हणतो जिथं तुमचं ठरलेलं आहे तिथं निश्चित आहे. हे काय का पानाचा नाश आहे मंडळींनो. बघा कवळं पान कधी वरून पडतंय आणि खाली वाळून जमिनीमध्ये माती होऊन जाते, आणि एखादं वाळलेलं असते बेट फांदीला, ते किती वार आलं तर गळून पडत नाही. याचा अर्थ असा आहे की त्याचं आणखी आयुष्य संपलं नाही. बेटा आला, बेटा आला, बेटा आला. हे निश्चित झालेलं आहे, प्रत्येकाचं निश्चित आहे मंडळींनो, कळालं का? आणि प्रत्येकाचा नाश निश्चित असल्यामुळं अन्य अन्य गोष्टीचा आपल्याला विचार करायचा नाही. आपण या देहावर येऊ, याही देहाचा नाश निश्चित आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. मी काल का परवाच्या दिवशी कौडगावमध्ये म्हणलं, या देहाचा नाश दोन प्रकारांनी लक्षात घेता येतो. एक अपमृत्यू असतो, एक महामृत्यू असतो. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये अपमृत्यू असतो एक, आणि एक महामृत्यू असतो. महामृत्यूला तुम्हाला आम्हाला सगळ्याला जायचंय. येथे नाही उरो आले, कोण कोण राहायला आलं इथं मला सांगा ना. पण अपमृत्यूला आपल्याला टाळता येत आहे. अपमृत्यू आपल्याला टाळता येतो. आता भजन का करायचे, आता आईवडिलांची सेवा का करायची, आता दान धर्म पुण्यकर्म का करायचे मंडळींनो? तर अपमृत्यू आपले जे कोणते आहेत आपल्या कुंडलीमध्ये ते टाळता येतात आपल्याला. थोडंच लवकर द्यायचं आपल्याला, पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म मिळणार नाही. कळालं का? काळ दोन प्रकारांनी या देहापर्यंत येतो. या देहाचा नाश निश्चित आहे मंडळींनो, यामध्ये प्रश्नच नाही. धर्मराजाचे दूत या देहाजवळ येऊन देहातले आता मी जे सांगितलेले 5 प्राण आहेत थोड्या वेळाखाली, ते तो प्राण त्या त्या स्थानावरून काढतात. 2 दूत आपल्या देहाजवळ येतात म्हणे. आमचे बाबा म्हणायचे प्राण जाताना भगवान परमात्मा म्हणजे देहातले तत्व काढत असताना, प्राण काढत असताना भगवान परमात्मा आपल्याला डबल दृष्टी देतो म्हणे. आलेले यमदूतही दिसतात देहातून प्राण काढायला, आणि पै पै जमा करून पोटाला चिमटा देऊन एवढा मोठा जो संसार उभा केलाय, परिवार आपला, बाकी धन दौलत संपत्ती जे काही असेल आपल्या स्वभावानुसार, त्याला सुद्धा आपण सोडून चाललोत हेही कळतंय, दिसतंय, आणि यमदूत आलेले हे दिसतात. दोन्हींची दृष्टी देत असल्यामुळं देव दुःख जास्त आहे मरताना. बेटा आला, बेटा आला, बेटा भगवान परमात्मा दोनदा डबल दृष्टी देतो म्हणे. मातेच्या उदरामध्ये आपण असल्यावर 7.5 महिने झाले गर्भवासामध्ये आपल्याला, की 7.5 महिन्याच्या नंतर पुढचा जो कालावधी आपल्या उदरामध्ये मातेच्या आपला डबल दृष्टीचा आहे. जन्मतानाही डबल दृष्टी देतो देव. तेव्हापासून मागचंही सगळं दाखवतो आणि पुढचंही दाखवतो. बाबा रे, हा जन्म तुला मिळायलाय. बरोबर आहे का? या देहात आल्यानंतर 8वीन पाय हा माझा, तू जो शब्द दिलास ते बघ, जन्माला आल्यानंतर माझी भक्ती कर. देवाने अर्जुनाजवळ खेद व्यक्त केला म्हणे. पुढे गीता म्हणजे आपण गीता उपदेशाचा विचार करताना देव म्हणला म्हणे अर्जुनाला, अर्जुना लोक एवढं निवांत का बसले असतात? लोकायला भवसागर तरुण जायचं नाही का? आजही लोक निवांतच आहेत ना. लोकायला वाटते मरणारच नाहीत आपण, आणि असं ज्यांना वाटतंय की आपण मरणार नाहीत, काहीच करायची गरजही नाही आपल्याला, भक्ती फिक्ती देऊन जाणारे नाहीत आपण, ते सगळे लोक 2029ला मरणार आहेत बघा, 100%. 29-30 पर्यंत नाही, खरं सांगतो मी, मरणार आहेत. ज्यांना भक्ती करायची नाही, ज्यांना काही सेवा करायची नाही, काही पुण्यकर्म करायची नाही, देव स्वच्छता अभियान राबवणार आहे आता पृथ्वी तलावर. बस झालं म्हणायला आता नाटक लोकायची. बघा तुम्ही आता हे शब्द लक्षात ठेवा. 2030ला भेटू आपण जवळच आहेत की. तुम्ही म्हणता खरं गडे महाराज, एकदा माग बोलले होते तुम्ही सोनाबाईच्या कार्यक्रमात. काय 100% 4-5 वर्षाचाच खेळ आहे तशा लोकांचा. ते 100% देव कमी करून टाकणार आहे पृथ्वी तलावर. त्याच्या मनावर आहे ना सगळं मंडळी. एक एक प्राण धर्मराजाचे दूत आल्यानंतर देव डबल दृष्टी देतो आपल्याला. चला जाऊ द्या, एवढा मोठा संसारही दिसतो आपण उभा केलेला, आणि हे यमदूतही दिसतात. नखद्रंष्ट्वा मूर्ध्वकेशो यमदूतो भयंकराः. अत्यंत क्रूर यमदूत, काळे कुट्ट यमदूत. कळालं का? ज्यांचे
डोळे अशा प्रकारचे लाल आहेत, काळा कुट्ट चेहरा आहे, जीभ बाहेर आहे, अक्राळ विक्राळ आहेत. काक कृष्ण पिंगलाक्षो यमदूतो भयंकरा. अत्यंत क्रूर यमदूत देहातले प्राण काढतात. पहिल्यांदा जो प्राण काढतात ना आपल्या देहात जवळ आल्यावर तो इथलला काढतात, म्हणजे नाभी कमलातला, बोंबीतला काढतात. दुसऱ्यांदा अपान नावाचा प्राणवायू काढतात, कमरेच्या खालचा. तिसऱ्यांदा सर्क्युलेशन मध्ये जो सगळीकडे फिरतो ना तो तिसऱ्यांदा काढतात यमदूत प्राणवायू. चौथ्यांदा आपल्या देहातला प्राण, हृदयातला प्राण आणि कंठातला जो प्राण आहे ना तो चौथ्यांदा काढतात. आणि पाचही प्राण काढल्यानंतर नाड्या बंद होतात. डॉक्टर टेक द डिसिजन, विज्ञान इथपर्यंत आहे. पण त्याच्या पुढे आपलं शास्त्र सांगतंय की देहातले दुसरे 12 तत्व काढेपर्यंत, देहातले दुसरे 12 तत्वे काढेपर्यंत माणूस जिवंतच असतो. पण 5 प्राण काढल्यावर नाड्या बंद पडल्यामुळे डॉक्टर निर्णय घेतो गत प्राणो भवती, माणूस काय झाला, गेला. पण दुसरे सगळे तत्व काढेपर्यंत माणूस जिवंत असतो. काही सांगता येत नाही कधी ते सगळे तत्व बाहेर काढलेल्या प्राणाला खेचून आणतात मध्ये पुन्हा. बरं आहे तसं झाल्यावर माणूस उठून बसल पटकन. मोठे मोठे लोक जे मरतात ना नंदुशेठ, मोठे मोठे जे राजकारणी, फार मोठे मोठे लोक जे मरतात ना ते हॉस्पिटलमध्ये ते गेल्यावर पटकन डिक्लेअर करत नसतात, हे की नाही. हा, मेडिकल बुलेटिन ते पटकन सांगत नाहीत अमुक अमुक मेले म्हणून, वेळ जाऊ देतात थोडा. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाची ब्रेकिंग न्यूज असते ना, मग कोणी गेलं म्हणल्यावर, बरोबर का. आणि गेलं म्हणून पटकन सांगून पुन्हा थोड्यानं असं केल्यावर ते ना बाकीचे तत्व काढेपर्यंत. आणि असं होतंय काही वेळेला, होते असं. निसर्ग फार अद्भुत आहे मंडळी, तुम्हाला काय सांगू. आमच्याकडे एक जुनी 40 वर्षाखालची घटना असेल, पालमची. सरपण मसन वाट्यात नेऊन टाकलं, आंघोळीला उठवायचंय म्हातारीला, ताटी तयार आहे, लोक तयार आहेत, पाहुणे रावणे आले, सरपंच तिथं गेले आणि आंघोळीला जागेवर उचलताना असं केलं तिनं. खरं बोल मला, मी नावासकट सांगतो जुन्या तुम्हाला. आता तो जैनी जैनी पालमला आपली ती वैद्य कॉलनी ना तहसीलच्या तिथली, त्यांची आजी, आपली पालमची तहसील आहे ती जी कॉलनी आहे ना त्यांची आजी म्हणे. जुने लोक सांगतात आमच्या घरचे वगैरे. आणि थोड्या वेळानं पुन्हा म्हणली म्हणे कॉफी करा, कॉफी प्यायला. हे एखाद्या वेळेस होऊ शकतंय, पण सिद्धांत हा आहे मंडळींनो, देहातले 5 प्राण काढले यमदूताने की 40 बाकीचा वेळ लागतो आणखी दुसरे तत्व काढायला. देहातले ज्ञानेंद्रिय, कर्म, सगळे एक एक तत्व काढायला वेळ लागतो. असे 17 तत्व घेऊन मग इथून पुढच्या प्रवासाला निघतात. ज्या घरामध्ये देह आहे त्या देहापासून ते धर्मराजाच्या नगरीकडे नेऊन धर्मराजाला दाखवतात. आणि एवढा मोठा तो प्रवास इतक्या वेगाने करतात, म्हणजे 3.5 तासामध्ये करतात फक्त. तोपर्यंत आपण पाहुण्याला निमंत्रण देतो, कोणी पाहुणे येतात, घरात दुःख असते मंडळींनो, आणि देहाला झोपवलेलं असतंय. तसं तर फार बारकाईनं बघितलं तर नुसता देह असा जमिनीवर झोपवायला सतरंजीवर वगैरे सुद्धा जमत नाही. झोपवतो आपण, कोण बघायला, हे कलियुग आहे ना थोडं. त्यात बारीक आणखी विचार सांगितलाय, जमत असेल तर बघायचं. त्या मौतीला जर वेळ असेल ना थोडा सामान्य जीवाच्या, बरं का, तर खाली दर्भ नावाचं गवत ते तीळ टाकावं लागतात म्हणे खाली प्रेताच्या. काही वेळेला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. मग ते सगळे जे तत्व वापस येतात ना ते दरवाजापर्यंत येऊन वायू देवता सोडून देते त्या सगळ्या तत्वाला. किती वेळ, जोपर्यंत मुलगा मडकं उचलत नाही, प्रेताला आंघोळ घातल्या जात नाही. आंघोळीच्या बाबतीत मी खूप वेळेला समजून सांगायलो, आंघोळीची सुद्धा आपल्याकडे नियमावली आहे मंडळींना. उगा आंघोळ करायची म्हणून करत जाऊ नका. आंघोळीची नियमावली, आंघोळीचं पुण्य पाहिजे की नाही तुम्हाला. हा, आपण रोज आंघोळ करतो ना त्याचंही पुण्य आहे आपल्याला, पण आंघोळ त्या नियमात बसून करावी लागते. उगाच असं म्हणल्यानं मग जमते का 80 लाखाचं घर बांधलंय महाराज, तुम्हाला काय करायचंय, आमची 5 लाखाची बाथरूम आहे, आमचं घर, आमची बाथरूम, आम्ही कशी आंघोळ करू, तुम्हाला काय करायचं म्हणल्यानं नाही जमत मंडळींनो. आंघोळ मांडी घालून करायला जमत नाही, रोज सुद्धा आपण करतोच ना. आंघोळ उभ्यानं करायला जमत नाही. काय असतंय ते उभं, नामदेवराव, ते काय असते वरून पाणी पडते, ते शावर असते का. बरं, उभ्यानं आंघोळ करायला जमत नाही, बसून आंघोळ करायला जमत नाही, झोपून आंघोळ करायला जमत नाही. काय पण बसा 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 बसा, बसून आंघोळ करायला जमत नाही. नवीन अंगावर वस्त्र आहे आपल्या, एखादं नवीन वस्त्र आहे म्हणजे अंतर्वस्त्र असते ना, बनीन वगैरे, आतली चड्डी वगैरे, अंडरवेअर, ती तशीच अंगावर घालून आपल्याला नवी भिजवायला जमत नाही अंगावर.
जुन्या लोकांना विचारा आणि आता तुम्ही सांभाळा मंडळींनो. नवीन जर कपडे आणले ना तर पहिले घरी कुंकू लावल्या जायचं. नवीन कपडे आणल्यावर खर तर नवीन कपडे अंगावर घालायच्या अगोदर कुंकू लावून देवापाशी ठेवायचे ते, मग आपण घालत होतो. बरोबर.